हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। विद्यार्थी मित्रांनो, काही वेळापूर्वी मी तुकाराम बाबा यांच्यासोबत लाईव्ह घेत होतो आणि तुकाराम बाबांनी त्यावेळेला आदरणीय फलोत्पादन रोजगार हमी व जमीन विकास मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांना फोन केला होता आणि भरतशेठ गोगावले साहेब यांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे विद्यार्थी कार्यरत आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली आणि त्यांना कार्यकाळ वाढवून देण्यासाठी 6 महिन्याची मुदतवाढ देण्यासाठीची जी ऑर्डर आहे तर ते 2 ते 3 दिवसामध्ये काढू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता ही त्यांनी लाईव्ह कॉलवरती सांगितलेलं आहे, त्यामुळे ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे। आता या संदर्भामधला जो GR आहे तो GR निघेपर्यंत आपण 100% वाट बघूयात आणि बाकी आंदोलनासंदर्भामध्ये नेमकी काय भूमिका आहे तर त्याच्यासाठी एक ऑफिशियल यूट्यूब चॅनलची लिंक बनवलेली आहे। तर सर्वांनी आंदोलनासंदर्भामधल्या अपडेटसाठी तुम्ही त्या ठिकाणी त्या लिंकचा वापर करायचा आहे आणि त्यावरूनच आंदोलनासंदर्भामध्ये जी महत्त्वाची अपडेट आहे ती घ्यायची आहे। तुकाराम बाबा हे लाईव्ह आलेले होते, तुकाराम बाबांनी नेमकं काय म्हटलं त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि भरतशेठ गोगावले नेमकं काय म्हणाले त्याची रेकॉर्डिंगसुद्धा तुकाराम बाबा आता सर्वांसोबत जाहीर करतीलच किंवा तुम्ही यापूर्वी मी जो व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता। मी कमेंटमध्ये सुद्धा तो व्हिडिओ पिन केलेला आहे, त्यामध्ये ती जी रेकॉर्डिंग आहे ती लाईव्ह आहे तर त्यामुळे तुम्ही बघू शकता। तर मी सध्या दवाखान्यामध्ये आहे, तर मी तुम्हाला एक विनंती करतो की मला उद्यापर्यंत प्लीज कोणी कॉल करू नका। पत्नी माझी ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये, तर त्या ठिकाणी डिलिव्हरी होणार आहे। तर ही खूप आनंदाची बातमी आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। परंतु तरीसुद्धा GR निघेपर्यंत काहीच नाही, मला असं वाटतं की आपण GR निघेपर्यंत थांबायला पाहिजे। पण ज्या अर्थी भरतशेठ गोगावले यांनी सांगितलेलं आहे तर आपण निश्चितच या गोष्टीवरती विश्वास ठेवूयात आणि बाकी आपण सर्वजण सजग आहात। संविधानिक मार्गाने आपल्या न्याय हक्काची लढाई आपण लढणार आहोत। या संदर्भामध्ये जोपर्यंत विजय मिळणार नाही तोपर्यंत आपण थांबू नये असं मला वाटते आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। तुकाराम बाबांचे, आदरणीय हरिभाऊ राठोड सरांचे, आदरणीय अनुप सरांचे, सर्वोदय संस्था यवतमाळ यांचे आणि या प्रशिक्षणादरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय पोटतिडकीनं काम केलेलं आहे मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो। परंतु तरीसुद्धा 2-3 दिवसापुढे आपण थांबूयात आणि GR निघण्याची वाट, GR मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच। खूप खूप धन्यवाद।